कधी-कधी आपल्याला असं वाटतं, की आपण पूर्णपणे एकटे पडलो आहोत. आपली प्रार्थना किंवा हाक देव देखील ऐकत नाही आणि आपल्या आयुष्यात काहीच आपल्या मनासारखं घडत नाही. पण खरंच तुम्ही एकटे आहात का? की कुठेतरी एक अदृश्य शक्ती तुमच्या प्रत्येक पावलावर लक्ष ठेवून आहे आणि योग्य वेळी तुम्हाला योग्य दिशा दाखवत आहे? आज आपण जाणून घेणार आहोत परमेश्वर पाठीशी आहे हे दाखवणारे 8 खास संकेत. हे संकेत कदाचित तुमच्या आयुष्यातही आधीपासूनच येत असतील. फक्त तुम्ही त्यांना आजवर ओळखलं नाही आणि या व्हिडिओमध्ये आपण याच संकेतांना ओळखायला शिकणार आहोत. पहिला संकेत म्हणजे अचानक मिळणारी मनःशांती. कधी-कधी सगळं काही चुकीचं चालू असूनही तुमच्या मनात एक विचित्र शांतता, जणू काही कोणीतरी सांगतंय सगळं ठीक होणार आहे. ही शांतता म्हणजे परमेश्वराचा स्पर्श असतो. तो तुम्हाला सांगत असतो, "मी आहे तुझ्या पाठीशी, तू घाबरू नकोस." दुसरा संकेत असा आहे, की योग्य वेळी योग्य लोकं भेटणं. हा संकेत तर खूप लोकांना मिळत असेल. तुमच्या आयुष्यात अचानक काही असे लोक येतात, जे तुम्हाला योग्य सल्ला देतात, योग्य दिशा दाखवतात, तुमच्या कठीण काळात तुमची साथ देतात. हे लोक फक्त योगायोगाने तुमच्या आयुष्यात येत नसतात, तर ते परमेश्वराने पाठवलेले दूत असतात, तुमच्या भल्यासाठी. तिसरा संकेत असा आहे, वारंवार विविध संकेत मिळणं. एकच गोष्ट पुन्हा-पुन्हा दिसणं, एकच विचार सतत मनात येणं, हे काही साधारण नाही. युनिव्हर्स तुम्हाला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतं. जर तुम्ही लक्ष दिलं, तर तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं आपोआप सापडतील. आणि यावरून सिद्ध होईल, की खरंच परमेश्वर तुमच्या पाठीशी आहे. चौथा संकेत असा आहे, एखादी गोष्ट टाळली जाणं. आपण ती करण्याचा प्रयत्न करूनही ती टाळली जाणं. कधी-कधी आपण खूप काही मिळवण्याचा प्रयत्न करत असते. पण ते आपल्याला मिळत नाही. आपण निराश होतो. पण नंतर असं कळतं, की ते न मिळणंच तुमच्यासाठी किती चांगलं होतं. हे परमेश्वराचंच प्रोटेक्शन असतं. त्याचं नियोजन असतं. तुमच्यासाठी, तुमच्या भल्यासाठी. पण हे कळायला मात्र आपल्याला खूप वेळ लागतो. 5वा संकेत असा आहे, की आतून येणारा आवाज. तुमच्या मनात कधी-कधी एक अचानक आवाज येतो, "हे करू नको" किंवा "हे कर." हा आवाज म्हणजे तुमचं अंतर्मन नाही, तर तो परमेश्वराचाच आवाज असतो. परमेश्वराचं मार्गदर्शन असतं तुमच्यासाठी. जर तुम्ही त्याचं ऐकलं, तर तुम्ही कधीच चुकीच्या वाटेवर जाणार नाही. 6वा संकेत असा आहे, की अडचणींमधून मिळणारे धडे. प्रत्येक समस्या तुम्हाला तोडायला किंवा बरबाद करायला, उद्ध्वस्त करायला येत नाही. ती समस्या येते तुम्हाला घडवण्यासाठी. जर तुमच्या आयुष्यात सतत वेगवेगळे चेंजेस येत असतील, तर समजा परमेश्वर तुम्हाला स्ट्राँग बनवण्यासाठी विविध प्रयत्न करत आहे. विविध अडचणी तुमच्या समोर टाकत आहे. विविध परीक्षा तुमच्या घेत आहे आणि त्यातून बाहेर निघण्यासाठी, त्यातून पास होण्यासाठी मार्ग देखील तो स्वतःच दाखवत आहे. 7वा संकेत असा आहे, अचानक मिळणारी मदत. ज्यावेळी तुम्हाला कुठलीच आशा नसते, तुम्ही सगळं काही सोडून दिलेलं असतं परमेश्वरावर, नशिबावर, वेळेवर. कारण तुम्ही हार मानलेली असते. तुम्हाला असं वाटतं, की कोणीच माझ्यासोबत नाहीये. आता यातून मला कोणीच सोडवू शकत नाही. माझी कोणीही मदत करू शकत नाही. कोणालाही माझं काहीही घेणं-देणं नाही. आणि तेव्हा तुम्ही हताश होऊन बसलेला असता. त्याच वेळी कुठून तरी तुम्हाला अचानक मदत मिळते. हा फक्त योगायोग नाही. ही आहे डिव्हाइन टायमिंग, जे परमेश्वराने निर्माण केलेलं आहे, तयार केलेलं आहे तुमच्यासाठी आणि तेव्हा ती मदत तेच तुमच्यापर्यंत पाठवत असतात. हा आहे परमेश्वर तुमच्यासोबत असलेला
सगळ्यात मोठा संकेत. 8वा संकेत आहे तुमच्या स्वप्नांमध्ये मिळणारे संकेत. कधी-कधी स्वप्नामध्ये तुम्हाला काही संदेश मिळतात. काही गोष्टी स्पष्ट होतात. हे तुमच्या सबकॉन्शियस माइंडचं काम नसतं. हे युनिव्हर्सचं कम्युनिकेशन असू शकतं तुमच्यासोबत. हे सांगण्याचा प्रयत्न असू शकतो, की पुढे जाऊन ही गोष्ट होणार आहे, ती आधीच तुम्हाला दिसते किंवा त्याच्याशी रिलेटेड कोणतं तरी स्वप्न तुम्हाला पडतं किंवा पास्टमध्ये झालेली जी काही घटना असेल, त्याच्याशी रिलेटेड काहीतरी एखादा संकेत तुमच्या स्वप्नात तुम्हाला मिळतो. त्यामुळे तुमचं विजन क्लिअर होतं त्या गोष्टीबद्दल. असं होत असेल तरीही तुम्ही समजून जा, की परमेश्वर तुमच्या सोबत आहे. म्हणूनच तर तुमच्या चांगल्या वाईट गोष्टींबद्दल तुम्हाला तुमच्या स्वप्नांच्या माध्यमातून विविध संकेत मिळत आहेत, ज्यातून तुमच्या अनेक गोष्टी सोप्या होतात. जर तुम्हालाही हे संकेत तुमच्या आयुष्यात दिसत असतील, तर समजा खरंच तुम्ही एकटे नाही आहात. परमेश्वर नेहमीच तुमच्या सोबत आहे. जरी तुम्ही त्याला विसरला असला, तरी तो तुम्हाला कधीही विसरत नाही. तो तुमच्या सोबत आहे. त्याने तुम्हाला निवडलेलं आहे. कदाचित तुमच्या या जन्मातल्या चांगल्या सरळ वागण्यामुळे, तुमच्या चांगल्या कर्मामुळे, तुमची त्याच्यावर असलेल्या श्रद्धेमुळे किंवा यातलं जरी काहीही नसेल तरीही तुमच्या पास्टमधल्या चांगल्या कर्मामुळे त्याने तुम्हाला निवडलेलं असेल आणि तो तुमच्या सोबत असेल. फक्त तुम्हाला यावर विश्वास ठेवण्याची गरज आहे आणि त्यांच्या संकेताकडे लक्ष देण्याची गरज आहे. कारण जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता, तेव्हा युनिव्हर्स तुमच्यासाठी अधिक काम करायला लागतं. तुमचं आयुष्य सरळ, साधं आणि सोपं बनवायला सुरुवात करतं. या सगळ्या गोष्टींसाठी जर महत्त्वाचं काय असेल, तर तो आहे फक्त विश्वास. कारण विश्वासच तुमचं भविष्य घडवणार आहे आणि तुमचं आयुष्य सोपं करणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला पटला असेल, तुम्हाला रिअलिस्टिक वाटला असेल, तुम्हाला आवडला असेल, तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्हाला असे विविध संकेत मिळतात का, हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला नक्कीच विसरू नका आणि तुमचा या गोष्टीवरती, परमेश्वरावरती विश्वास आहे की नाही, हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुमचं मत इतरांना मोटिवेट करू शकतं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आणि असं वाटत असेल, की हा कोणाला तरी शेअर करण्याची गरज आहे, तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. अशाच नवनवीन विविध मोटिव्हेशनल आणि स्पिरिच्युअल आणि लॉ ऑफ अट्रॅक्शनशी रिलेटेड व्हिडिओजसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.